अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। अधिवेशनात आज संविधानावर चर्चा। शिफारसीच्या 20 दिवसांनंतरही विरोधी पक्षनेत्याचा निर्णय का होत नाही यावरून भास्कर जाधव आक्रमक। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडमध्ये पहिली सुनावणी। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमही उपस्थित राहणार। आरोपींना प्रत्यक्ष हजर करणार की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याची उत्सुकता। वादग्रस्त व्हिडिओनंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं पुन्हा शिवसेनेला डिवचलं। हम होंगे कंगाल गाण्यावर तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल केला। माफी मागण्यास नकार। चौकशीला हजर राहण्याचा समन्स धुडकावून कॉमेडियन कुणाल कामरा गैरहजर। कामराकडून 7 दिवसांच्या मुदतीची मागणी। आज नवं समन्स जारी होण्याची शक्यता। औरंगजेबानं संभाजीराजांना मनुस्मृतीनुसार देहदंड दिला। हुसेन दलवाईंचं वादग्रस्त वक्तव्य। श्रीमंत कोकाटेंच्या पुस्तकाचा दाखला दिला। एबीपी माझाशी बोलताना कोकाटेंनी दाव्याचा इन्कार केला। दौंड शहरालगत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली 6 ते 7 अर्भकं। गर्भपाताचा प्रकार आहे का याबाबत तपास सुरू। परिसरात खळबळ। वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात देशभरात आज निदर्शनं। पाटण्यातून देशव्यापी निदर्शनाची सुरुवात होणार। सगळ्या खासदारांना विधेयकाची माहिती सरकार देणार। दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात सापडलेल्या नोटांप्रकरणी चौकशी सुरू। सुप्रीम कोर्टाच्या समितीनं वर्मांच्या घरी भेट दिली तर वर्मांच्या अलाहाबादमध्ये बदली विरोधात वकील संघटना आक्रमक। रत्नागिरीत संगमेश्वरमध्ये मुसळधार पाऊस। आंबा काजूचं नुकसान होण्याची शक्यता। तर सिंधुदुर्गात दोडामार्गमध्येही वरुणराजा कोसळला। पाटण तालुक्यालाही अवकाळीनं झोडपलं।